स्वागत आहे. आज आपल्याकडे काही ख्रिस्ती धर्मशास्त्रीय लिखाणं आहेत आणि अम, त्यांचा अभ्यास करताना असं वाटतं की आपण एका मोठ्या रहस्याची उकल करतोय. यात पापक्षमा, पवित्र आत्म्याचं आगमन आणि देवाच्या पुत्राबद्दलची साक्ष असे मोठे विषय आहेत. हो, आणि हे सगळे एकमेकांत गुंतलेले आहेत. अगदी. या स्रोतांचा मुख्य उद्देश असा दिसतो की या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत ते दाखवणं. म्हणजे पापांची क्षमा मिळणं आणि त्यानंतर पवित्र आत्म्याचं येणं या घटनेचा देवाच्या पुत्राला ओळखण्याशी काय संबंध आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या विषयाची एक एक गाठ सोडूया. नक्कीच, कारण हे लिखाण केवळ धार्मिक संकल्पना मांडत नाही, तर म्हणजे मानवी स्वभावावरही भाष्य करतं. पश्चाताप, विश्वास आणि पवित्र आत्म्याचं कार्य हे सगळं एकत्र कसं काम करतं हे तर आहेच, पण मला सर्वात रंजक भाग हा वाटतो की काही लोक विश्वास का ठेवतात आणि काही का ठेवत नाहीत यामागची कारणे मीमांसा यात दिली आहे. अच्छा. ही केवळ धर्मशास्त्राची चर्चा नाही, तर एक प्रकारे मानसशास्त्रालाही स्पर्श करणारी आहे. चला तर मग पायापासून सुरुवात करूया. या स्रोतांमध्ये सुरुवातीलाच प्रेषितांची कृत्य म्हणजे ॲक्ट्स यातील एक महत्त्वाचा संदर्भ दिला आहे. त्यात म्हटलं आहे की पश्चाताप करून येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेतल्यावर पापांची क्षमा मिळते आणि मग पवित्र आत्मा एक देणगी म्हणून मिळतो. हे अगदी सरळसूट वाटतं. हो, वरवर पाहता ते सरळ आहे, पण त्यात एक निश्चित क्रम आहे. क्रम? हो, पश्चाताप ही पहिली पायरी, त्यानंतर पापक्षमा मिळते आणि मग पवित्र आत्म्याचं आगमन होतं. या लिखाणानुसार या 3 गोष्टी वेगळ्या करता येत नाहीत आणि यात नाव खूप महत्वाचं आहे. पुत्राला पित्याचं नाव वारसा हक्काने मिळालं आहे आणि पवित्र आत्मा हा पुत्राच्या नावाने येतो, म्हणजे अधिकार आणि ओळख यांची ही एक साखळी आहे. आणि इथेच एक विलक्षण कल्पना मांडली आहे जी ऐकून मी जरा थांबलोच. कोणती? ती म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा वास करतो त्या व्यक्तीचं शरीर अतिपवित्र स्थान म्हणजे होली ऑफ होलीज बनतं. ही खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? हो, आणि ही कल्पना त्या काळात किती क्रांतिकारी असेल याचा विचार करा. अतिपवित्र स्थान ही जुन्या मंदिरातली अशी जागा होती जिथे देवाचं अस्तित्व सर्वात जास्त केंद्रित मानलं जायचं. आणि तिथे फक्त मुख्य याजकच जाऊ शकत होता, वर्षातून एकदा. अगदी, ती जागा अत्यंत पवित्र आणि सामान्यांसाठी पूर्णपणे निषिद्ध होती. आणि आता हे स्रोत म्हणत आहेत की तीच पवित्र जागा, तेच देवाचा खास निवासस्थान आता प्रत्येक सामान्य विश्वासणाऱ्याच्या शरीरात आहे. म्हणजे हे तर हे एक प्रकारे मंदिराची संकल्पनाच उलथवून टाकण्यासारखं होतं. म्हणजे जे पावित्र्य एका दगडी इमारतीत बंदिस्त होतं ते आता जिवंत माणसामध्ये आलं आहे. अगदी बरोबर. या लिखाणानुसार पुत्र जरी स्वर्गात मध्यस्थी करत असला तरी पवित्र आत्मा थेट मानवी शरीरात म्हणजे त्या अतिपवित्र स्थानात वास करतो. आणि इथेच पाराक्लेटोस ही संकल्पना येते. पाराक्लेटोस. हो, पुत्र आणि पवित्र आत्मा या दोघांनाही पाराक्लेटोस म्हटलं आहे. याचा अर्थ होतो कैवरी, सहाय्यक किंवा वकील. अच्छा. जणू काही एक वकील स्वर्गात पितासमोर आपली बाजू मांडतोय आणि दुसरा वकील पृथ्वीवर थेट आपल्या आत राहून आपल्याला मार्गदर्शन करतोय. वा. म्हणजे एकाच वेळी 2 पातळ्यांवर मदत सुरू आहे. हे समजल्यावर पुढचा मुद्दा अधिक स्पष्ट होतो. या लिखाणाचा एक मोठा भाग पुत्राच्या साक्षीवर केंद्रित आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघेही साक्ष देतात की येशू हाच देवाचा पुत्र आणि ख्रिस्त आहे. पण गंमत म्हणजे ही साक्षी सगळे स्वीकारत नाहीत. हो, आणि हेच या विश्लेषणाचं केंद्र आहे. पुरावा असूनही तो नाकारला का जातो? हे लिखाण साक्ष नाकारणाऱ्यांचे 3 गट करतं. 3 गट? हो, पहिला गट आहे सैतान. तो येशूला देवाचा पुत्र म्हणून ओळखतो, त्याला आव्हान देतो, पण त्याच्यापुढे नतमस्तक होत नाही. उलट तो त्याचा वध करतो. 1 मिनिट. म्हणजे तो ओळखतो पण स्वीकारत नाही. ही गोष्ट खूप महत्वाची वाटते. बरोबर. याचा अर्थ अविश्वास हा ज्ञानाच्या अभावामुळे नाही, तर इच्छेच्या विरोधातून जन्माला येतो. स्रोत यावर अधिक प्रकाश टाकतात का? नक्कीच. दुसरा गट आहे दुष्ट आत्म्यांचा. ते सुद्धा येशूला देवाचा पुत्र म्हणून ओळखतात, पण ते त्याचं अनुसरण करत नाहीत. उलट त्याला घाबरतात. घाबरतात. का? कारण त्यांना माहीत आहे की तोच त्यांचा न्यायाधीश आहे. पण तिसरा गट सर्वात महत्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे. तो कोणता? तो म्हणजे लोक आणि विशेषतः तत्कालीन धार्मिक नेते. म्हणजे हे किती विरोधाभासी आहे. ज्या लोकांना धर्मग्रंथांचं सर्वाधिक ज्ञान होतं तेच सत्याला सामोरे जायला सर्वात जास्त घाबरत होते. स्रोत असं सूचित करतात का की कधीकधी ज्ञान हे सत्यापासून बचाव करण्याची ढाल बनू शकतं? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे.
स्त्रोत नेमकं हेच सांगतात. ते म्हणतात की हे लोक प्रकाश सोडून अंधाराला अधिक पसंत करतात, कारण त्यांची कर्मे वाईट असतात. अच्छा. त्यांना पैसा, सत्ता आणि लोकांकडून मिळणारा मान अधिक प्रिय होता. जर त्यांनी पुत्राला स्वीकारलं असतं तर त्यांना हे सगळ्या गोष्टी सोडाव्या लागल्या असत्या. म्हणजे त्यांचा लोभ आणि त्यांची पापमय जीवनशैली त्यांच्या विश्वासाच्या आड येत होती. अगदी. याचाच अर्थ ते बायबलचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करत होते, त्यातील सत्य समजून घेण्यासाठी नाही. अगदी बरोबर. ते मोशेच्या नियमांचा आधार फक्त बहाणा म्हणून घेत होते. ते म्हणायचे की आम्ही मोशेचे शिष्य आहोत, पण प्रत्यक्षात ते मोशेच्या लिखाणाचा खरा अर्थ समजूनच घेत नव्हते. खरंच. हो, जर त्यांनी मोशेचं ऐकलं असतं तर त्यांनी पुत्रावर विश्वास ठेवला असता, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. त्यांनी धर्मग्रंथांचा वापर स्वतःच्या पापांवर पांघरूण घालण्यासाठी आणि स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी केला. आणि या चर्चेतला एक सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे जे लोक देवाला शरण येऊ इच्छित नाहीत त्यांना देव स्वतःच सत्य ओळखण्यापासून रोखतो. हे ऐकायला खूप कठोर वाटतं ना? हो, याला हृदय कठीण करणे असं म्हटलं आहे. पण हे समजून घेणं महत्वाचं आहे की देवाने हे अचानक किंवा विनाकारण केलेलं नाही. मग या स्रोतांनुसार देव कोणालाही जबरदस्तीने स्वतःकडे खेचत नाही. या लोकांनी वारंवार सत्याला नाकारलं, पुराव्यांकडे डोळेझाक केली आणि पश्चाताप करायला नकार दिला. त्यांच्या या सततच्या नकाराचा परिणाम म्हणून देव त्यांना त्यांच्याच निवडीवर सोडून देतो. म्हणजे असं की तुम्हाला हेच हवंय तर मग ठीक आहे. हो, जणू काही देव म्हणतोय, ठीक आहे, तुम्हाला अंधारातच राहायचं आहे तर तुम्ही तिथेच राहा. जर त्यांनी पश्चाताप करण्याची थोडी जरी इच्छा दर्शवली असती तर देवाने कृपा केली असती. पण त्यांचा ठाम नकारच त्यांना कृपेपासून वंचित ठेवतो. आपण पाहिलं की साक्ष नाकारण्यामागे लोकांची स्वतःची इच्छा कारणीभूत होती. याने मला विचार करायला लावला की मग ही साक्ष इतकी प्रभावी कशी होती की ती नाकारण्यासाठी लोकांना इतका प्रयत्न करावा लागला. स्त्रोतांमध्ये या साक्षीच्या स्वरूपाबद्दल काय माहिती दिली आहे? ती नेमकी कशी दिली जात होती? खूप चांगला प्रश्न आहे. या लिखाणात साक्षीचे विविध प्रकार दिले आहेत, जे एकत्र येऊन एक भक्कम पुरावा तयार करतात. पहिली आहे पित्याची साक्ष. पित्याची साक्ष. हो, यात आकाशातून आलेला आवाज, जसे की बाप्तिस्म्याच्या वेळी आलेला हा माझा प्रिय पुत्र आहे, याचा समावेश आहे. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे पुत्राने केलेली महान कार्ये आणि चमत्कार. म्हणजे पुत्राची कार्ये ही पित्याच्या अधिकाराची खूण होती, जसे एखाद्या राजाच्या पत्रावर त्याची मोहर असते तसं. अगदी तसंच. ती कार्य केवळ लोकांची मदत करण्यासाठी नव्हती, तर ती पित्याच्या साक्षीची मोहर होती की हा माझा प्रतिनिधी आहे. त्यानंतर येते पुत्राची स्वतःची साक्ष. अच्छा. येशूने स्वतः अनेकदा आणि स्पष्टपणे आपणच मसीहा म्हणजे ख्रिस्त आणि देवाचा पुत्र असल्याची ग्वाही दिली. त्याने लोकांना थेट सांगितलं की तोच आहे ज्याची ते शतकानुशतके वाट पाहत होते. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे मृत्यूनंतर झालेलं त्याचं पुनरुत्थान. हो. हे त्याच्या साक्षीचं सर्वात मोठं आणि अंतिम प्रमाण मानलं जातं. आणि मग येथे पवित्र आत्म्याची साक्ष. ही थोडी वेगळी आणि अधिक वैयक्तिक वाटते, नाही का? हो, कारण ती दोन प्रकारे दिली जाते. एक, विश्वासणाऱ्यांसाठी. म्हणजे आतून. हो, आतून. पवित्र आत्मा थेट विश्वासणाऱ्याच्या आत्म्याला साक्ष देतो की तुम्ही देवाची मुलं आहात. हा एक आंतरिक, वैयक्तिक अनुभव आहे. याला बाहेरच्या पुराव्याची गरज नसते. आणि दुसरा प्रकार, तो जगासाठी कसा काम करतो? दुसरा प्रकार जगासाठी आहे आणि तो विश्वासणाऱ्यांमार्फत दिला जातो. स्त्रोत सांगतात की जेव्हा शिष्यांवर पवित्र आत्मा उतरला तेव्हा ते पूर्णपणे बदलून गेले. बदलून गेले म्हणजे? जे शिष्य आधी घाबरून लपून बसले होते ते अचानक निर्भयपणे येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष देऊ लागले. त्यांना सामर्थ्य मिळालं आणि ते येशूचे साक्षीदार बनले. त्यांनी जगाला सांगितलं की येशू हाच तारणहार आणि भविष्यात येणारा न्यायाधीश आहे. म्हणजे ही एक साखळी आहे. पिता पुत्राबद्दल साक्ष देतो, पुत्र स्वतःबद्दल साक्ष देतो, आणि मग पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना सामर्थ्य देतो जेणेकरून ते जगासाठी साक्षीदार बनतात. या तिन्ही साक्षी एकमेकांना पूरक आहेत. बरोबर. आणि या तिन्ही साक्षी मिळून एक असा खटला तयार करतात ज्याकडे दुर्लक्ष करणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणूनच जे नाकारतात त्यांना ते जाणीवपूर्वक नाकारावं लागतं. अगदी. या सर्व साक्षींचा, विश्वासाचा आणि अविश्वासाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे न्यायनिवाडा.
म्हणजे जजमेंट. या लिखाणात ख्रिस्ताला न्यायाधीश म्हणून एक प्रमुख स्थान दिलं आहे. होय, आणि हे तर्कसंगत आहे. या स्त्रोतांनुसार पित्याने न्यायनिवाड्याचे सर्व अधिकार पुत्राला दिले आहेत. आणि याचं कारण असं दिलं आहे की ज्याप्रमाणे लोक पित्याचा सन्मान करतात तसाच त्यांनी पुत्राचाही करावा. जर पुत्राला नाकारलं तर पर्यायाने पित्यालाच नाकारल्यासारखं होतं, आणि हा न्यायनिवाडा प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार होईल. इथे कर्मानुसार हा शब्द महत्वाचा आहे, कारण अनेकदा असं म्हटलं जातं की केवळ विश्वास पुरेसा आहे. पण हे लिखाण कर्मांवर खूप जोर देत आहे. निश्चितच. स्त्रोत अगदी स्पष्टपणे सांगतात की जे चांगले कर्म करतात त्यांना जीवनाचे पुनरुत्थान मिळेल, आणि जे वाईट कर्म करतात त्यांना न्यायनिवाड्याचे पुनरुत्थान. यात कोणतीही संदिग्धता नाही. म्हणजे या लिखाणानुसार खरा विश्वास हा नेहमी चांगल्या कर्मांमधून व्यक्त होतोच. जर कर्म चांगली नसतील तर तो विश्वासच खरा नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कृत्यांचा आणि अगदी गुप्त हेतूंचाही हिशोब द्यावा लागेल. थांबा, यात काही चुकीच्या युक्तिवादांचाही उल्लेख आहे, जसं की चांगल्यासाठी वाईट करणे. हा मुद्दा खरंच धक्कादायक आहे. म्हणजे स्त्रोत असं म्हणत आहेत की देवाचा गौरव वाढावा म्हणून पाप केलं तर चालेल, असा विचार काही लोक करत होते. हे तर नैतिकतेच्या अगदी विरुद्ध आहे. अगदी. आणि हे लिखाण अशा विचारांना पूर्णपणे नाकारतं. देवाचा गौरव वाढवण्यासाठी पाप केले तर काय हरकत आहे, किंवा सुवार्ता पसरवण्यासाठी खोटे बोलले तर चालेल, यांसारखे विचार पूर्णपणे चुकीचे आहेत, असं ते सांगतात. या स्त्रोतांनुसार ध्येय कितीही चांगलं असलं तरी त्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबता येत नाही. बरोबर. देवाला अशा गौरवाची गरज नाही जो पापाच्या पायावर उभा आहे. याचा अर्थ केवळ माझा विश्वास आहे असं तोंडाने म्हणणं पुरेसं नाही, तर देवाच्या आज्ञा पाळणं महत्वाचं आहे. बरोबर. लिखाण तर असंही म्हणतं की सैतान आणि दुष्ट आत्मेसुद्धा देवावर विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात, पण ते त्याच्या आज्ञा पाळत नाहीत. अच्छा. त्यामुळे विश्वास हा केवळ बौद्धिक मान्यतेचा विषय नाही, तर तो संपूर्ण समर्पणाचा आणि आज्ञापालनाचा विषय आहे, जो कृतीतून दिसला पाहिजे. जे विश्वास असल्याचा दावा करतात पण जाणून बुजून देवाच्या आज्ञा मोडतात, त्यांना न्यायनिवाड्यातून सुटका नाही. आणि शेवटी न्यायनिवाड्याची गरजच का आहे यावरही भाष्य केलं आहे. अनेकदा प्रश्न विचारला जातो की प्रेमळ देव शिक्षा का देईल. हो, आणि स्त्रोत याचं उत्तर देतात. ते म्हणतात की जर देव गुन्हेगारांना शिक्षा करणार नसेल तर सृष्टीतील जीव एकमेकांना नष्ट करतील. प्रेम आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी न्याय आवश्यक आहे, नाहीतर अराजक माजेल. हो. जर न्यायाची भीती नसेल तर जगात अराजक माजेल. देव प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार आणि हेतूंप्रमाणे न्याय करेल, जेणेकरून सृष्टीतील प्रत्येक घटकाला समजेल की देवाचा निर्णय योग्य, निष्पक्षपाती आणि सृष्टीच्या भल्यासाठी आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण एक मोठा प्रवास केला. आपण पाहिलं की या धर्मशास्त्रीय स्त्रोतांनुसार पापक्षमा ही पवित्र आत्म्याच्या आगमनाची पहिली पायरी आहे, आणि पवित्र आत्मा मिळाल्यावरच व्यक्तीला पिता आणि पुत्र यांची साक्ष खऱ्या अर्थाने समजू शकते, ती आतून अनुभवता येते. आणि ही साक्ष स्वीकारणं म्हणजे केवळ बौद्धिक मान्यता नाही, तर देवाच्या आज्ञांचं पालन करत एक नवीन जीवन जगणं आहे. जे या साक्षीला नाकारतात ते पुराव्या अभावी नाही, तर स्वतःच्या चुकीच्या कर्मांवर आणि लोभावर प्रेम करत असल्यामुळे नाकारतात, आणि शेवटी ते स्वतःच्या निवडीमुळे आणि कर्मांमुळे न्यायाच्या अधीन येतात. या संपूर्ण लेखाणाचा गाभा हाच आहे की विश्वास आणि कृती यांची कधीही फारकत होऊ शकत नाही. बरोबर. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार मनात येतो जो श्रोत्यांनी पुढे घेऊन जावा. या स्त्रोतांनुसार देवाची कृपा मिळवणे आणि ती नाकारणे या दोन्ही शक्यता अस्तित्वात आहेत. हो, देव कृपा देऊ करतो, पण व्यक्ती ती नाकारू शकते. तारणासाठी अंतिम जबाबदारी कोणाची ठरते, देवाची की व्यक्तीची? हा एक विचार मात्र नक्की करण्यासारखा आहे.